दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामधील वाद शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नॅपकिन स्टाईलची नक्कल केली होती। त्यावरूनच आता शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। आता तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे, असा थेट इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला। मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाडमध्ये ते बोलत होते। रायगडच्या जनतेच्या प्रत्येक घरात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरतशेठचं नाव कोरलं गेलेलं आहे। तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय? बाबाकीला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेलेलं आहे। मी या ठिकाणी सांगतोय, सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं, त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो, मग त्यांनी सांगावं आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही। कायदा आम्हालाही समजतो, आम्हालाही बरंच काही करता येतं। तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला, जाहीरपणे त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार उभा केला, पण काय फरक पडला? कर्जतच्या जनतेने सुद्धा बाळासाहेबांच्या होटलांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवला। त्यानंतर आता वादाला तोंड फुटलंय। राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची माफी मागून त्यांचे पाय धरा, अन्यथा कर्जत खोपोलीमधील पुढचा आमदार सुधाकर घारे असतील, असा इशारा राष्ट्रवादीचे रोहा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना दिलाय। आमदार थोरवे यांनी पुन्हा आमच्या समोर उभे राहून दाखवावं, आम्ही आमची राष्ट्रवादीची ताकद तुम्हाला दाखवून देऊ। सुनील तटकरे हे तुमच्या जीवावर खासदार झाले नसून त्यांनी केलेल्या विकास कामांवर ते खासदार झालेत, असं वक्तव्य करत कोलाटकर यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे महेंद्र थोरवे हे काठावर निवडून आलेले आमदार यांनी जे काय 2-4 दिवसापूर्वी तटकरे साहेबांवर जे बेताल वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आम्ही सर्व रोहा शहर तालुक्याच्या वतीने प्रथम मी जाहीर निषेध करतो। मला एवढंच महेंद्र थोरवे यांना सांगणं आहे की आपण ह्या वेळेला चुकून आमदार झालात। तुम्हाला आमच्या जिल्हा परिषद सदस्य घारे यांनी तुम्हाला जवळजवळ पाडलेला आहे आणि तुम्ही पडलेले आहात। तुम्ही जेमतेम निवडून आलेलात, तर तुम्ही हे निवडून आल्याचा धाक आम्हाला दाखवायचा प्रयत्न करू नका, नाहीतर राष्ट्रवादी तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय सोडणार नाही। जे आमचे आदरणीय तटकरे साहेब आहेत त्यांनी तुम्हाला माफ करतील, तुम्ही त्यांची माफी मागा। जर तुम्हाला पुढे आमदार व्हायचं असेल तर तटकरे साहेबांचे पाय धरा, नाही धरले तर ह्याच्या पुढचा कर्जत खोपोलीचा आमदार हा घारे असेल हे लिहून ठेवा, एवढं मी तुम्हाला आव्हान करतो। आणि तुम्ही पण उतरा आणि आम्ही राष्ट्रवादी पण उतरतो आणि जैसे तैसे होऊन जाऊ दे एकदा, म्हणजे तुम्हालाही समजेल की राष्ट्रवादीची ताकद काय आहे। आणि आमचे आदरणीय सुनील तटकरे साहेब हे पुढच्या वेळी खासदार होणारच, हे तुमच्या जीवावर खासदार झालेले नाहीत, तर त्यांनी जे केलेले विकास काम आहेत त्याच्या जोरावर ते आज खासदार झालेले आहेत आणि दिल्लीमध्ये आज ते तख्त गाजवत आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी कामाचा तडाखा लावलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय अदितीताई असतील, त्या सुद्धा त्या मंत्रिपदाला न्याय देत आहेत। आमचे भाई असेल, युवकांचे प्रेरणास्थान आहेत, ते सुद्धा युवकांसाठी अहोरात्र काम करत आहेत। तर या तटकरी फॅमिलींच्या नादी लागू नका, तुम्ही जर नादी लागला तर आम्ही कार्यकर्ते तुम्हाला सोडणार नाही। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।